स्वातंत्र्य मिळून 76 वर्षांनी भारताला नवा गुन्हेगारी कायदा मिळणार आहे। 1860 साली अंमलात आलेल्या भारतीय दंड संहितेच्या जागी नवे कायदे आणण्याच्या दिशेने मोदी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय टाइम्स नाव मराठी। गुन्हेगारी कायद्याशी संबंधित 3 विधेयकं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बुधवारी मांडली आणि ते तिन्ही विधेयकं लोकसभेत मंजूर करण्यात आली। आता ब्रिटिशकालीन राजद्रोह कायदा रद्द करण्यात आला असून अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मॉब लिंचिंग सारख्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे। भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष्य विधेयक या 3 विधेयकांना सरकारने लोकसभेत मंजुरी दिली। महत्त्वाचं म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा पूर्णपणे काढून टाकण्यात आलाय, तर दुसरीकडे मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यात फाशीची तरतूद करण्यात आली आहे। ही तिन्ही विधेयकं पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती। आता त्याची सुधारित आवृत्ती यावेळी मांडण्यात आली। ही तिन्ही विधेयके शिक्षेऐवजी न्याय देण्याला प्राधान्य देणार आहे। नव्या कायद्यात एखाद्या गुन्ह्याबाबत तक्रार मिळाल्यानंतर 3 दिवसात गुन्हा दाखल करून 14 दिवसात प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याची तरतूद केली आहे। विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की विलंब आणि आर्थिक आव्हाने देशातील न्याय मिळवण्यात मोठा अडथळा आहे। न्याय वेळेवर मिळत नाही, मिळते ती फक्त तारीख पे तारीख। आता नवीन कायद्यामुळे न्यायव्यवस्थेत बदल होईल। मॉब लिंचिंग हा घृणास्पद गुन्हा आहे, त्यामुळे नवीन कायद्यानुसार मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यासाठी फाशीची तरतूद करण्यात आली आहे। आता नव्या कायद्यात नेमकं बदल काय ते आपण समजून घेऊया। आता तक्रार दाखल केल्यानंतर 3 दिवसात गुन्हा दाखल करून प्राथमिक चौकशी ही 14 दिवसात पूर्ण करावी लागेल। तक्रार नोंद केल्यानंतर चौकशी अहवाल 24 तासात न्यायदंडाधिकारी सादर करावा लागणार आहे। आरोपपत्रास 180 दिवसांपेक्षा जास्त विलंब नसणार आहे, तर न्यायाधीशांना 45 दिवसांपेक्षा जास्त काळ निर्णय राखून ठेवता येणार नाही। 7 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या गुन्ह्यात फॉरेन्सिक पथकाची भेट अनिवार्य आहे, तर आरोपींना दोषमुक्तीसाठी 7 दिवसांचा वेळ मिळेल, तर न्यायाधीशांना 120 दिवसात हा खटला सुनावणीस घ्यावा लागणार आहे। 30 दिवसात जर आरोपीने गुन्हा मान्य केला तर आरोपीची शिक्षा देखील कमी होईल। सोबतच अनेक विभाग आणि तरतुदी बदलतील। IPC मध्ये 511 कलमे आहेत, आता 356 उरतील। 175 विभाग बदलतील, तर 8 नवे विभाग जोडले जातील आणि 22 विभाग हे काढले जाणार आहेत। आता खुनाच्या कलमात नेमकं काय बदल झाला ते आपण समजून घेऊया। जुन्या कायद्यामध्ये कलम 375, 376 अंतर्गत बलात्काराची नोंद होती, पण आता नव्या विधेयकानुसार कलम 63 मध्ये बलात्काराची नोंद होईल, तर खुनाशी संबंधित कलम 302 आता कलम 101 असणार आहे। पूर्वी अपहरणाचा गुन्हा 359 कलमनुसार दाखल होत होता, आता तो गुन्हा कलम 136 अन्वये दाखल केला जाईल। यासोबतच लोकसभा आणि राज्यसभेत दूरसंचार विधेयक देखील मांडण्यात आला, ते आपण समजून घेऊया। संसदेच्या दोन्ही सभागृहात नवे दूरसंचार विधेयक मांडण्यात आले। त्यानुसार बनावट सिम खरेदी केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। ग्राहकांना सिम देण्यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांना बायोमेट्रिक ओळख अनिवार्य करण्यात आली आहे। तसेच ग्राहकांना जाहिरातीचे संदेश पाठवण्यापूर्वी त्यांची संमती घेणेही बंधनकारक करण्यात आले आहे। ही होती लोकसभेच्या फौजदारी कायदा सुधारणा विधेयकाची माहिती। तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स नाव मराठी।